मीशोवरचे 500 रुपयाच्या आतमधल्या साड्यांचे ऑप्शन्स हवे असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. Thinking of you, thinking of you. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मीशोवरून घेतलेल्या साड्या शेअर करणार आहे. तर मग when it comes to affordable shopping तेव्हा मीशो हे पहिलं नाव आपल्या डोक्यामध्ये येतं. तर मग आज मी तुमच्यासोबत मीशोवरून घेतलेल्या 4 साड्या शेअर करणार आहे आणि त्या 4ही साड्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या साड्यांच्या प्राइस या 500 रुपयापेक्षा कमी आहेत. आणि या ज्या साड्या आहेत त्या एकदम अशा डेली रोजच्या वापरातल्या साड्या नसून या थोड्याशा अशा कॅज्युअल साड्या आहेत ज्या तुम्ही बाहेर जाताना घालू शकता. मोस्टली ज्या सगळ्या साड्या आहेत त्याचं जे फॅब्रिक आहे ते कॉटन सिल्क आहे आणि या ज्या 4ही साड्या आहेत त्याच्यामधल्या 2 साड्यांची प्राइस तर फक्त 350 रुपीज आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की इतक्या कमी किमतीमध्ये इतक्या कमी प्राइसमध्ये देखील मी खूप चांगल्या अशा साड्या तुमच्यासमोर घेऊन आलेल्या आहेत. तर मग या साड्या कोणत्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली साडी जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती माझी वन ऑफ द फेवरेट साडी आहे या कलेक्शन मधली. तर ही ती साडी आहे. याची प्राइस फक्त 330 रुपीज आहे आणि ट्रस्ट मी 330 रुपीज मध्ये ही इतकी सुंदर साडी आहे. म्हणजे 330 रुपीज मध्ये याचं जे फॅब्रिक आहे किंवा एकंदरीत ही साडी जसा लुक देते तर त्या सगळ्या गोष्टी एकदम टॉप नॉच आहेत. खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यावरती. मोस्ट इम्पॉर्टंट ही जी साडी आहे याच्यामध्ये 9 कलर्स अवेलेबल आहेत आणि या ज्या साडीचं फॅब्रिक आहे ते कॉटन सिल्क असं फॅब्रिक आहे. पण ही अंगावरती घातल्यावरती पण साडी खूप छान अशी चोपून बसते. म्हणजे अजिबात ती कुठेही फुगत नाही. तुम्ही तर साडी घालण्यात जर प्रो असाल तर एकदम व्यवस्थित अशी ती तुमच्या अंगावर बसेल. तर ही साडी तुम्ही बघू शकता. माझ्या आईला पण ही साडी खूप जास्त आवडली. म्हणजे अतिशय सुंदर आहे. म्हणजे या प्राइस मध्ये 330 रुपीज मध्ये लिटरली एवढी सुंदर साडी तुम्हाला मिळतेय. या जो साडीचा रंग आहे तो हा असा पिकॉक ग्रीन कलर आहे आणि याचा जो पदर आहे तर याचा जो पदराचा रंग आहे तो असा शेवाळी रंग आहे. म्हणजे हा ऑलिव्ह ग्रीन जो कलर आहे तो याच्या पदराचा रंग आहे आणि तुम्ही पदराला बघू शकता इथे असे पिकॉक ग्रीन कलर मध्ये असे टॅसल्स दिलेले आहेत आणि अतिशय सुंदर वाटतं. ही साडी खूप जास्त रिच वाटतं. म्हणजे ही साडी कोणीही बघून बोलू शकत नाही की ही साडी 330 रुपीजची आहे. बिकॉज अतिशय सुंदर अशी साडी आहे आणि याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला जसे हवेत तसे कलर्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे आय गेस येलोज आहेत, पिंक आहे, रेड आहे, असे बरेच म्हणजे मला कलर्स इतकेशा आठवत नाहीये पण खूप सुंदर असे 9 कलर्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत. आणि हा जो तुम्ही बघू शकता हा ऑलिव्ह ग्रीन कलरचा जो आहे तो साडीचा पदर आहे आणि याच रंगामध्ये म्हणजेच ऑलिव्ह ग्रीन रंगामध्ये या साडीला असा रनिंग मधला ब्लाउज पीस आहे. हा ब्लाउज पीस जो आहे तो असा प्लेन ब्लाउज पीस आहे आणि बाकी जर तुम्ही पूर्ण साडी बघितली तर ही अशी पिकॉक ग्रीन कलरची साडी आहे. अतिशय सुंदर साडी आहे. म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये समजत असेल तर तुम्ही इथे फॅब्रिक बघू शकता. खूप सुंदर असा फॅब्रिक आहे. कॉटन सिल्क आहे याचा फॅब्रिक. म्हणजे ज्या 4ही साड्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर याच्यामध्ये या साडीचं फॅब्रिक मला अतिशय सुंदर वाटलं. म्हणजे प्रॉपर असं साडीसारखं फॅब्रिक आहे. म्हणजे उगाच कधी कधी साड्यांचे फॅब्रिक थोडेसे असे चीप वगैरे वाटतात तर तसं हे साडीचं फॅब्रिक अजिबात नाहीये. अतिशय सुंदर. म्हणजे तुम्ही जशा बाहेर कॉटनच्या साड्या घेता अगदी तसं या साडीचं फॅब्रिक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या कलेक्शन मध्ये जर कोणती एखादी साडी घ्यायची असेल तर तुम्ही या साडीला नक्की ट्राय देऊ शकता. जर या साडीला पॉइंट्स द्यायचे झाले तर ऑब्व्हियसली या साडीला 10/10 असे पॉइंट्स मिळू शकतात. बिकॉज अतिशय सुंदर पीस आहे. मोस्ट इम्पॉर्टंट याचा जो कलर आहे तोही तितकाच सुंदर आहे. याचा जो फॅब्रिक आहे तेही तितकंच छान आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू प्राइस फक्त 330 रुपीज या साडीची प्राइस आहे. त्याच्यामुळे प्राइसच्या मानाने सुद्धा हे प्रोडक्ट जे आहे ते 10/10 आहे. त्याच्यामुळे यू कॅन इझिली इन्व्हेस्ट इन दिस साडी. इट्स अ लवली साडी. आता
आता जी दुसरी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती पण माझी या कलेक्शन मधली वन ऑफ द फेवरेट साडी आहे. तर ही ती टिश्यूची साडी आहे. म्हणजे आता एकंदरीत तुमच्या बघून लक्षात येईल तर हल्ली जे सगळीकडे असा टिश्यूचा ट्रेंड आलेला आहे, तर ही तशी टिश्यूची साडी आहे. पण टू बी प्रिसाइज हे जे साडीचं फॅब्रिक आहे तर टिश्यू अजिबात नाहीये. म्हणजे इवन तुम्ही म्हणजे आता ज्या मार्केटमध्ये साड्या आलेल्या आहेत टिश्यूच्या, ज्या 1800-2000 रुपयामध्ये मिळतात, इवन ते जे फॅब्रिक आहे तेही ओरिजिनल टिश्यू नाहीये. बिकॉज जे ऍक्च्युअल टिश्यू असं चांगल्या क्वालिटीचं त्याची प्राइस तर मोस्टली 5-6 हजारापेक्षा जास्तच असते. तर हे टिश्यू नाहीये. इवन त्यांनी प्रोडक्ट मटेरियल मध्ये मेन्शन करताना, साडी मटेरियल मध्ये मेन्शन करताना याला कॉटन सिल्कच मेन्शन केलेला आहे. तर हे टिश्यू अजिबात नाहीये. ही कॉटन सिल्क मधली साडी आहे. पण हल्ली तुम्ही हा सगळा ट्रेंड बघून टिश्यूच्या साड्यांचा, जर तुम्हाला कोणती टिश्यू सारखी दिसणारी साडी घ्यायची असेल तर दिस साडी इज अ व्हेरी गुड ऑप्शन. बिकॉज ही साडी पण अशी दिसायला जर तुम्ही व्हिज्युअली बघाल तर खूप जास्त रिच आणि अपीलिंग वाटते. तर या जी साडीची प्राइस आहे ती 424 रुपीज आहे. आणि 424 रुपीज मध्ये खूप सुंदर अशी साडी आहे ही. याची क्वालिटी वगैरे जर तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर वाटते. म्हणजे तुम्ही इझिली ही 1-2 वेळा अशी छान कुठे बाहेर जाताना, बाहेर आउटिंगला जाताना, तुमच्या किटी पार्टीज असेल किंवा कोणता असा कॅज्युअल इव्हेंट असेल तर तुम्ही नक्की ही साडी घालू शकता. बिकॉज त्याचा जो लुक आहे, जो एक्झॅक्टली ती साडी दिसते तर ती अतिशय सुंदर दिसते. पूर्ण जो साडीचा कलर आहे तो सेम कलर आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर याचा जो पदर आहे तर तिथे असे हे छान असे टॅसल्स दिलेले आहेत. आणि टिश्यूच्या साड्यांना ही अशी रेड कलरची मोठी बॉर्डर असतेच, तर तशी या साडीला आहे. आणि अतिशय छान वाटते साडी. म्हणजे तुम्ही बघाल तर असं थोडंसं जे लिनन फॅब्रिक असतं ना, तर तसं याचं फॅब्रिक आहे. पण थोडंसं असं लिनन, कॉटन, सिल्क अशा सगळ्या गोष्टी मिक्स आहेत. याचा छान असा ब्लेंड आहे या साडीमध्ये. आणि अतिशय गोड वाटते ही पण साडी. या साडीमध्ये पण 9 कलर्स अवेलेबल आहेत. म्हणजे जे मोस्टली टिश्यूमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग कलर्स आहेत, गोल्ड, येलो, पिंक, तर हे सगळे शेड्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला ही साडी फक्त 424 रुपीज मध्ये मिळते. त्याच्यामुळे खूप छान आहे ही म्हणजे या प्राइस मध्ये ही साडी. त्याच्यामुळे तुम्ही इझिली खरेदी करू शकता. म्हणजे या प्राइस मध्ये लिटरली तुम्हाला अशी साडी नाही मिळू शकत. म्हणजे तुम्ही जर एक्झॅक्टली मार्केट वगैरे जर फिरायला गेलं ना तर अजिबात तुम्हाला इतकी चांगली साडी मिळणार नाही इतक्या कमी प्राइस मध्ये. बिकॉज बाकीचं म्हणजे हे टिश्यूचं फॅब्रिक नसलं. इव्हन जे आता 2-2 हजारच्या ज्या टिश्यूच्या साड्या मिळतात त्याचं पण जे फॅब्रिक आहे ते काही तितकं ओरिजिनल फॅब्रिक नसतं. मी तर साधारण 1-2 अशा नेसून बघितलेल्या त्या साड्या थोड्याशा म्हणजे थोडंसं याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक असतं. बाकी काय इतका असा फॅब्रिक मध्ये फरक नाहीये. तर मग तुम्हाला अशी 500 रुपयाच्या आतमध्ये छान अशी टिश्यूची कोणती साडी हवी असेल तर तुम्ही या साडीला नक्कीच ट्राय देऊ शकता. सुंदर साडी आहे. कलर्स पण भरपूर अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे तुमच्या टेस्टनुसार, तुमच्या प्रेफरन्सनुसार हवा तो कलर तुम्ही चॉईस करू शकता. छान अशी साडी आहे या प्राइस मध्ये. याचा जो ब्लाउज आहे तो देखील असाच आहे, म्हणजे रनिंग मधला ब्लाउज आहे. तर ही जी साडी आहे ना टिश्यूची, तर ही तुम्ही एखाद्या फंक्शनला देखील नेसू शकता. म्हणजे थोडीशी अशी कोणती पार्टी इव्हेंट असेल किंवा असं छोटं मोठं काही फंक्शन असेल तर याला तुम्ही छान असं जर ऍक्सेसराईज केलं, छान अशी ती वेगळ्या अशा फॅन्सी ब्लाउज सोबत घातली, जशी की मी आता इथे माझ्या वेल्वेटच्या ब्लाउज सोबत मी साडी घातली आहे, तर अतिशय सुंदर वाटेल ही साडी जर तुम्ही तशी नेसली तर. असं छान असं त्याला थोडंसं स्टाईल अप करून. त्याच्यामुळे ही साडी पण इन्व्हेस्ट करण्यासाठी, घेण्यासाठी खूप चांगला असा ऑप्शन आहे. आणि 420 रुपीज म्हणजे यू आर गेटिंग सच अ गुड पीस अँड यू कॅन इझिली गो विथ इट. म्हणजे तुमच्याकडे जर टिश्यूची साडी नसेल आणि तुम्हाला तशी साधारण दिसणारी अशी कोणती साडी हवी असेल तर तुम्ही नक्कीच या साडीला ट्राय देऊ शकता. आता जी तिसरी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही आहे ही गोड अशी येल्लो कलरची साडी आहे. म्हणजे ना या साडीकडे बघितल्यावरती मला असं ते बॉलिवूड मुव्हीज मध्ये जे शिफॉनची साडी घालून असं बर्फामध्ये वगैरे नाचतात ना, तर तशी फिलिंग आली. म्हणजे ऑब्व्हियसली याचं जे फॅब्रिक आहे ते वेगळं आहे. याचं फॅब्रिक जे आहे ते कॉटन सिल्क आहे. पण ना या साडीचा जो रंग आहे तो एक्झॅक्टली तो येलो कलर आहे. म्हणजे जी श्रीदेवी डान्स करते किंवा
एदिल अनुष्कीमध्ये जी अनुष्का अशा रंगाची साडी घालून शिफॉनची डान्स करते ना, तर हा सेम तो येलो कलर आहे. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट मला या साडीचा हा येलो कलर जो आहे तो खूप जास्त आवडला. आता जर प्राइस बद्दल बोलायला गेलं तर या साडीची प्राइस फक्त 360 रुपीज आहे. आणि 360 रुपीज मध्ये खूप सुंदर अशी साडी आहे ही पण. म्हणजे जे सिक्वेन्सच्या साड्या हल्ली आलेल्या आहेत की साडीवरती असं सिक्वेन्सचं वर्क असतं, तर तसं या साडीवरती वर्क आहे. याचा जो ब्लाउज पीस आहे तो पण असाच रनिंग मधला ब्लाउज पीस आहे येलो कलरचा. तर ही जी साडी तुम्ही बघाल तर याचा जो हा पदर आहे तर इथे हा असा सिक्वेन्सचं वर्क आहे. म्हणजे तुम्ही इथे बघाल तसं हे छोटे छोटेस असं टिकल्यांचं असं सिक्वेन्सचं वर्क आहे. आणि फक्त पदराला आय गेस हे वर्क आहे. म्हणजे बाकी पूर्ण साडीवरती अजिबात कुठेही तसं वर्क नाहीये. बाकी साडी पूर्ण अशी प्लेन साडी आहे. आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे. म्हणजे सेम साडीच्या रंगामधला असा त्याचा ब्लाउज पीस आहे. छान साडी आहे ही. अशा हे सिक्वेन्स वर्कच्या मध्ये मध्ये ना हे असं थोडंसं डिटेलिंग आहे जे दिलेलं आहे. तर या ज्या साडीचं फॅब्रिक आहे ते देखील कॉटन सिल्क फॅब्रिक आहे. आणि कॉटन सिल्कची अशी छानशी साडी आहे. या साडीला पण छान असे टॅसल्स दिलेल्या आहेत. या साडीचं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याचा रंगच आहे. तर या साडीमध्ये पण तुम्हाला 6 रंग मिळतात आणि याच्यामध्ये पण खूप छान छान असे रंग अवेलेबल आहेत. रेड आहे, मरून आहे, आय गेस ऑरेंज आहे, पिंक पण आहे, इफ आय एम नॉट रॉंग. असे काही काही खूप छान असे गोड असे कलर्स आहेत. तर मग छान असं तुम्हाला इतक्या कमी बजेटमध्ये जर छान अशी म्हणजे ब्रीदेबल आणि एकदम लाईट वेट अशी साडी हवी असेल तर तुम्ही ही साडी घेऊ शकता. ही पण साडी व्यवस्थित बसते तशा अंगावरती, तितकीशी फुगत नाही. थोडीशी मला फक्त निऱ्यांच्या इथे वाटली की ती थोडीशी फुगतीये. कदाचित मी साडी नीट नेसली नसेल म्हणून पण वाटत असेल, पण थोडीशी ती निऱ्यांच्या जवळ मला फुगल्यासारखी वाटली. पण बाकी साडी बघाल तर अतिशय सुंदर साडी आहे. 360 रुपीज मध्ये खरंच अशी गोड अशी साडी आहे. इव्हन या ज्या सगळ्या साड्या मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर त्या साड्या गिफ्टिंगसाठी पण खूप चांगले असे ऑप्शन आहेत. म्हणजे जर तुम्हाला कोणाला साड्या गिफ्ट करायच्या असतील, कुठे कोणाला नेसवायच्या वगैरे असतील, तुमच्या घरातलं काही फंक्शन असेल तर या साड्या खूप छान असे ऑप्शन्स आहेत. म्हणजे 500 रुपीज मध्ये, म्हणजे 500 रुपीज पेक्षा खूपच कमी या रेंजच्या या साड्या आहेत आणि अतिशय क्लासी आणि सुंदर वाटतात. म्हणजे नेसवायला तर खरंच या खूप चांगल्या अशा साड्या आहेत. आणि बाकी जसं की मी तुम्हाला सांगितलं या साडीचं पण जे फॅब्रिक आहे ते कॉटन सिल्क आहे. त्याच्यामुळे गोड वाटते ही साडी, सुंदर वाटते. तर आता ही जी साडी आहे ना, ही साडी पाहिल्यावरती मला असं वाटतं की म्हणजे तुमच्याकडे जर अशा हळदीला थोड्याशा अशा कॅज्युअल साड्या नेसत असतील, म्हणजे जास्त हेवी साड्या नेसायच्या भानगडीत पडत नसतील, हळदी तुमच्याकडे खूप जास्त अशी खेळली जात असेल, तर मग ही साडी तुम्ही तशा ओकेजनसाठी नक्की वापरू शकता. बिकॉज लिटरली 300 रुपीजची साडी आहे आणि अशा साड्या इतक्या कमी प्राइस मधल्या ज्या रिच देखील दिसतात. तर अशी साडी तुम्ही नक्कीच एखाद्या हळदी वगैरेच्या प्रोग्रामला घालू शकता. अतिशय चांगली वाटेल ही. म्हणजे तशा वेळेला छान असा तुम्ही एखादा सुंदरसा ब्लाऊज त्याच्यावरती घालू शकता. जसं की तुम्ही इथे बघता मी छान असा माझ्याकडे एक पिंक कलरचा ब्लाऊज आहे तो मी त्याच्यावर घातला आणि अतिशय छान असा लुक क्रिएट झालेला. म्हणजे तुम्ही इझिली असं कोणत्या तरी फंक्शनला असा लुक क्रिएट करू शकता. तसा लुक इझिली या साडीने क्रिएट होऊ शकतो. म्हणजे इतकी चांगली साडी आहे ही या प्राइस मध्ये. त्याच्यामुळे यू कॅन इझिली गो विथ दिस. म्हणजे तुम्हाला हळदीसाठी जर अशी साडी हवी असेल एकदम लाईट आणि म्हणजे एकदम कमी प्राइसची, तर ही साडी खूप चांगला असा ऑप्शन आहे या प्राइस मध्ये. त्याच्यामुळे यू कॅन इझिली गो फॉर इट. आणि आता लास्ट साडी जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती आहे ही पारिजात प्रिंटची साडी. तर या साडीचा पण हल्ली खूप फॅड आलेला आहे. म्हणजे सगळीकडे तुम्ही बघाल तर पारिजात साडी, जास्वंद साडी अशा सगळीकडे साड्या आहेत. आणि जर तुम्ही बाहेर बघायला गेलात तर या साडीची जी प्राइस आहे ती आय गेस 1400-1500 मिळते. पण इफ यू कम्पेअर विथ द प्राइस तर मग त्या साड्यांचे जे फॅब्रिक असतात ते थोडेसे चांगले असतात. तर ही जी साडी आहे त्याची मला एक गोष्ट अजिबात नाही आवडली आणि ती आहे फॅब्रिक. तर तुमच्यापैकी काही जणांना हे फॅब्रिक आवडू देखील शकतं.
म्हणजे त्याच्या डिटेल्समध्ये आणि सगळ्यामध्ये इव्हन फील केल्यावरती ते असं कॉटन फॅब्रिक आहे. पण ना तुम्ही ही साडी जर हातात घ्याल किंवा जेव्हा तुम्ही ही साडी नेसाल ना, तर तुम्हाला लिटरली आपले जे कॉटनचे बेडशीट्स असतात ना, तर तसा फील येईल. बिकॉज जे ऍक्च्युअल कॉटन असतं तर ते अंगावरती खरंच खूप सुंदर वाटतं, असं मऊ वाटतं आणि अंगावरती बसताना देखील ते खूप छान बसतं. पण आय डोंट नो वाय, म्हणजे ही साडी ना मला नेसल्यावरती तर मला अजिबातच नाही आवडली. पण ही ना या कलेक्शन मधली माझी सगळ्यात नावडतीची साडी आहे. म्हणजे या साडीची प्राइस ऍक्च्युअली या कलेक्शन मधल्या सगळ्या साड्यांपेक्षा जास्त आहे. या साडीची प्राइस आय गेस 460 रुपीज आहे. आणि इफ आय एम पेइंग 460 रुपीज तर त्या मानाने मला ही साडी तितकीशी आवडली नाही. तुम्ही नॉर्मली बघाल तर असे फुल असे पारिजातचं प्रिंट आहे. याच्या जे पारिजाताची फुलं आहेत ना, ती पण अतिशय अशी टेंगी अशी मोठी मोठी फुलं आहेत, म्हणजे अजिबात नाजूकता नाहीये त्या पारिजातच्या फुलांमध्ये. पण मग त्या तिन्ही साड्या ते याच्यापेक्षा कमी प्राइसच्या असून त्या तिन्ही साड्या खूप जास्त सुंदर आहेत. पण ही माझी खूप जास्त अशी लिस्ट फेवरेट अशी साडी आहे, म्हणून मी ती लास्टला ठेवली. आणि तुम्ही जर त्याचं ब्लाऊज बघाल तर सेम असा रनिंग मधला ब्लाऊज आहे, रेड कलरचा प्लेन ब्लाऊज आहे. आणि ही जी इव्हन पारिजाताची प्रिंट आहे ना, त्याचं पण एक्झॅक्टली मला काही कळलं नाही. म्हणजे तुमच्या निऱ्या ज्या दिसताना आहे ना, त्या एकदम अशा प्लेन दिसतात. म्हणजे मी ब्लाऊज पीस असं साईडला करून मग मी ती साडी नेसलेली. पण तरी पण असं वाटत होतं निऱ्या एकदम प्लेन दिसतात आणि मग मध्येच कुठेतरी पारिजाताची अशी डिझाईन दिसते. तर ही साडी अजिबात घेऊ नका. म्हणजे तुम्हाला जर ती पारिजाताची साडी घ्यायची असेल, तुमच्या डोक्यात वगैरे असेल ना, तरी अजिबात ही घेऊ नका. ऍटलिस्ट मी जी लिंक देईन या साडीची त्याच्यावरून तरी अजिबात घेऊ नका. मिशोवरती पण वेगळ्या वेगळ्या वेंडर्स कडून अशा साड्या येतात अशा सिमिलर. तुम्ही वेगळ्या कोणत्या वेंडर कडून ट्राय करू शकता. पण या ज्या वेंडर कडून मी घेतलेली आहे तिथून तर अजिबात घेऊ नका. प्रोडक्ट कोड जो आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ते नक्की चेक करा. तर मग या होत्या 4 साड्या ज्या मी मिशोवरून घेतलेल्या. या सगळ्या साड्यांचे रिव्ह्यूज मी आता तुमच्यासोबत शेअर केले. तर मग तुम्हाला यातली कोणती साडी चांगली वाटत असेल, तुम्हाला जर यातल्या कोणत्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही ती नक्की घेऊ शकता. साड्यांच्या ज्या सगळ्या लिंक्स आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका. या साड्या इझिली अशा तुम्ही कॅज्युअली बाहेर जाताना वगैरे घालू शकता. छोटे-मोठे इव्हेंट्स असतात त्याच्यासाठी देखील तुम्ही या साड्या नेसू शकता. जर तुम्हाला खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करायचे नसतील साड्यांमध्ये, पण त्यामध्ये पण तुम्हाला छान अशा साड्या हव्या असतील तर तुम्ही या साड्यांना नक्की ट्राय देऊ शकता. त्याला छान अशा वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्सेसराइज करून किंवा छान अशा वेगवेगळ्या फॅन्सी अशा ब्लाऊज सोबत त्याला स्टाईल करू शकता. त्याच्यामुळे तुमचा लुक खूप छान असा क्रिएट होईल. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं, मी जशा साड्या नेसलेल्या, मी पण त्या साड्यांवरचे ब्लाऊज अजिबात घातले नव्हते. वेगळे असे ब्लाऊज मी त्याच्यावरती घातलेले. तर साधारण तुम्ही जर तसे ब्लाऊज वगैरे स्टाईल केलेल्या साड्यांसोबत तर अतिशय सुंदर वाटतील. तर तुम्ही तसं देखील काहीतरी ट्राय करू शकता. तर मग हे होतं 500च्या आतमधल्या साड्यांचं कलेक्शन. तर मग एकंदरीत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या सगळ्या साड्या कशा वाटत्या हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. या सगळ्या साड्यांमधली कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली हे देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. हे व्हिडिओज बघणं तुमच्यासाठी फुकट असतं. म्हणजे सबस्क्राईब करायला देखील तुम्हाला काहीही पैसे वगैरे लागत नाहीत. बऱ्याच जणांना अशी मिसअंडरस्टँडिंग असते की सबस्क्राईब वगैरे केल्यावरती असे तुमच्याकडे पैसे वगैरे कट होतात. तर तसं अजिबात काहीही होत नाही. आणि मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.